आहे, केंद्राच्या धोरणांमुळे चालू हंगामात साखर कारखानदारी कर्जाच्या विळख्यात सापडल्याचं दिसतंय। कारखान्यांवर 4000 कोटींचं कर्ज काढण्याची वेळ आलेली आहे। निर्यात बंदी, इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांचा परिणाम होताना दिसून येतोय। साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे, पण हे कारखाने आता तोट्यात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्यावर कर्ज काढण्याची वेळ आलेली आहे, कारण एकीकडे साखर निर्यात बंदी आहे, साखर परदेशामध्ये पाठवण्यावर निर्बंध आहे, तर दुसरीकडे इथेनॉल निर्मितीवर सुद्धा निर्बंध घालण्यात आले आहे आणि त्यामुळे जी साखर निर्माण केली जाते त्याचा अतिरिक्त साठा झाला तर तो कुठे पाठवायचा असा सवाल उपस्थित होतो आणि साखरेचे दर कमी होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे ऊस उत्पादकांना सुद्धा त्यांना पैसे द्यावे लागतात आणि अशामध्ये केंद्राच्या धोरणांमुळे चालू हंगामामध्ये साखर कारखानदारी कर्जाच्या विळख्यात सापडल्याचं दिसतं आणि त्याचा परिणाम ऊस उत्पादकांवर सुद्धा होण्याची शक्यता आहे, कारण साखर पडून राहिली तर ऊसाला सुद्धा चांगला भाव मिळणार नाही। दरम्यान कारखान्यांवर 4000 कोटींचं कर्ज काढण्याची वेळ आल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।